नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगो एअरलाइन्सचं पहिलं विमान उतरणार आहे। विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचं पथक या विमानातनं प्रवास करणार आहे। लँडिंगच्या विमानतळाच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीनं ही चाचणी महत्त्वाची असणार आहे। एप्रिल 2025 पासून या विमानतळावरनं नियमित व्यावसायिक उड्डाणं सुरू होतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। आणि नवी मुंबई विमानतळावर आज हे पहिलं विमान उतरणार आहे। प्रवासी विमान असणार आहे हे आणि अधिकारी जे आहेत सुरक्षा प्राधिकरणाचे हे अधिकारी यातनं प्रवास करणार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विकास मिरगणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। विकास, नवी मुंबई एअरपोर्टच्या दृष्टिकोनातनं ही आज जे लँडिंग होणार आहे या विमानाचं इंडिगो एअरलाइन्सच्या ते महत्त्वाचं असणार आहे, कारण 2025 एप्रिलमध्ये पूर्णपणे हा सगळा एअरपोर्ट कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या काही चाचण्या ज्या काही तपासण्या सुरू आहेत त्यासाठी हे आजचं लँडिंग महत्त्वाचं असणार आहे असं दिसतंय। विकास, काय सांगता येईल त्याबद्दल? नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा प्रयत्न जो आहे सिडको आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसून येईल। याआधी सुद्धा चाचण्या ज्या आहे नवी मुंबई विमानतळावर सुरू करण्यात आल्या होत्या। तशाच प्रकारे आज इंडिगोचं एअरलाईन जे विमान आहे ते दिल्लीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहेत। यावेळेला त्या विमानामध्ये विमान प्राधिकरण सुरक्षा अधिकारी असणार आहेत आणि त्या दृष्टीने ते अधिकारी आल्यानंतर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ किती काम पूर्ण झालं याचा जो आहे ती चाचपणी केली जाणार आहे। कारण जानेवारी पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा काही चाचण्या केल्या जाणार आहेत। त्यामुळे एप्रिल मध्ये 2025 मध्ये जे आहे पहिलं विमान जी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सिडको आणि अदानी समूहाकडून केली जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्या प्रकारच्या सुविधा आवश्यक आहेत त्या दृष्टिकोनातून अधिकारी सुद्धा गेल्या वेळेला केंद्रीय विमान मंत्री सुद्धा पाहणी केलेली आहे। याआधी सुद्धा मुख्यमंत्री येऊन गेले। त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय सेवा जी आहे नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये आपल्याला विमान सेवा कार्यान्वित होणार आहे। ठीक आहे विकास, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।